हॅलो, नमस्ते सर्वांना. तर मी केली होती मस्त अशी झणझणीत मिसळपावचा बेत. एकदम छान मिसळ झालेली, सगळ्यांच्या आवडीची अशी मिसळपाव. असं नाही की मिसळ खायला कोणाला आवडत नसेल. तर मी ही काल बनवलेली, काल होती रंगपंचमी, त्याच्यासाठी खास स्पेशल अशी मिसळचा बेत ठेवलेला. एकदम छान झालेली. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया कशी बनवते ती. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि आवडल्यास माझ्या एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि हे बघा, मिसळसाठी हे ना जाड फरसाण असतं ना, त्या घ्यायचं. एकदम छान होतं मिसळ, त्याच्यावर छान लागते खायला. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर तुमचं मी स्वागत करते माझ्या चॅनलवर, सुषमा मालवणी किचनला. तर हे बघा, ही मी मटकी घेतलेली, तिला छान असे मोड आले आहेत. आणि तुम्ही मुगाची पण बनवतात, मुगाची पण छान होते, किंवा मिक्स पण घेतात, मूग अर्धे आणि मटकी अर्धी. तर हे मी कुकरमध्ये घालते आणि त्यात 2 ग्लास पाणी टाकते आणि चांगले असं शिजवून घेते. 2-3-4 शिट्ट्या करते आणि तोपर्यंत आपण वाटण करू. त्याच्यासाठी वाटणासाठी मी ना सुकं खोबरं घेतलं आहे आणि 2 कांदे आणि आलं लसूण घेतली आहे. हे आपण कापून घेऊया. तसं मोठंचमध्ये कापून घेते, कारण ते भाजायचे आहेत ना, म्हणून मोठेच कापते असे. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवली, त्यामध्ये कांदा घालून घेते. त्यामध्ये थोडंसं तेल टाकते, कांदा कसा भाजून येईल चांगला. त्यामध्ये आता आलं लसूण पण टाकते, कारण सर्व हे कांद्याबरोबर सर्व भाजून येईल. मग आलं लसूण पण घालून घ्यायची. त्यानंतर आपण खोबरं हे कापून घेऊया. सुकं खोबरं नसेल तर तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता. आणि ते पण घालून घेऊया आपण, खोबरं पण घालूया वाटणामध्ये. भाजतो आहे ना, त्यामध्ये घालून घ्यायचं आणि सगळं हे चांगलं असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत थोडा. आता एक कोथिंबीरचे मोठे देठ असतात ना, ते मी कापून घेते आणि ते पण थोडेसे मी भाजण्यामध्ये घालून घेते. पण छान लागते, टेस्ट चांगली येते आणि वासही चांगला येतो. आता हे ना थंड झाल्यावर नंतर मिक्सरला लावूया. तर हे बघा, मटकी पण शिजून आली आहे, मी काढून घेतली आहे डब्यामध्ये. एकदम छान अशी शिजली आहे. आणि हे वाटण पण मी केलं, बारीक असं वाटण करून घ्यायचं. आणि फोडणीसाठी ना एक कांदा घेतला आहे कापून, एक टमाटर घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तर 2 चम्मच मी तेल घालते. जरा ना मिसळला जास्त तेल लागतं, कारण ते तरी चांगली येते तेल जास्त असलं तर. त्यामुळे 2 चम्मच तेल घालून घेते. त्यामध्ये राई घालते 1 चम्मच असा बारीक चम्मच, आणि 1 चम्मच जिरं टाकते. आणि तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही. आणि एक बारीक कापलेला कांदा, तो प्रमाणे चांगलासा मऊ होई पण थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. हे बघा, थोडासा कांदा भाजला आहे, त्यामध्ये आता मी टमाटर घालते. टमाटर पण जरासं भाजून घेते, मऊसर व्हायपर्यंत जरा भाजून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते फोडणीला. आणि हा काश्मीरी लाल मिर्च, त्यामुळे कसा कलर चांगला येईल मिसळला.
त्यामुळे थोडासा काश्मीरी लाल मिर्च घालायचा. गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर सर्व मसाले जळून जातील. गॅस बारीक ठेवला आहे मी. त्यानंतर मालवणी मसाला घातला मी अर्धा चमचाचा. हळद टाकली, थोडीशी हळद, आणि गरम मसाला घालते. थोडासा हिंग टाकते आणि सर्व 2 मिनटं आपण भाजून घेऊया. आणि त्यानंतर मी हे वाटण केलं ना ते पण घालून घेते खोबऱ्याचं. आणि चांगलं आहे ना मसाला आपण 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचा. हे बघ, चांगलं असं तेल पण सुटलं आहे, मसाला पण चांगला भाजला आहे, कलर पण बदलला आहे बघा, छान असा कलर पण आला आहे. त्यामध्ये आता थोडंसं मी मटकीचंच पाणी आहे ना, गरम पाणी, तेच घालते थोडंसं. आणि सर्व असं मटकी मी घालून घेते आतमध्ये. आता ही कशी थोडीशी आमटी जाड आहे ना, म्हणून त्यामध्ये थोडं पाणी घालायचं. तर मी गरम करायला पाणी ठेवलेलं, गरमच पाणी घालायचं, थंड नाही पाणी घालायचं. मग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड पातळप्रमाणे करू शकता. आणि मिसळ ही थोडी पातळ असते, त्यामुळे छान लागते. त्यामुळे चवीप्रमाणे मीठ घातलं नव्हतं, मग आता मीठ घालते चवीप्रमाणे. आणि त्याला छान अशी 2-3 मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायची. हे बघा, छान अशी उकळी आली. आता मी गॅस बंद करते आहे. मी 2-3 मिनटं अशी उकळी यायला ठेवलेलं. आणि त्यामध्ये आता मी कोथिंबीर घालते. एकदम झटपट होते, काही वेळ लागत नाही बनवायला, आणि छान होते एकदम. तर आपली बघा छान अशी मिसळ तयार झाली आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. हे बघा, मस्त अशी मिसळ केलेली. जाड फरसाण असतं ना ते घ्यायचं, मोठंवालं, चांगलं लागतं मिसळ खायला. आणि बारीक कापलेला कांदा, लिंबू, सर्व हे घालून मस्त अशी चांगली होते. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि कमेंट पण करा कशी आली ती. आणि तुम्ही बनवून पण बघा आणि कमेंटमध्ये